तर हे आहे काश्मीरचे दाल सरोवर। ही केवळ एक शिकारा नदी नाही, तर एक संपूर्ण पाण्याखालील शहर आहे। सुमारे 26 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले हे सरोवर हजारो लोकांचे घर आहे। अनेकांची येथे कायमची घरे आहेत आणि त्यांचा प्रवास पूर्णपणे बोटींवर अवलंबून असतो। सरोवराच्या आत एक बाजारपेठ आहे, जिथे जवळपास सर्व दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळतात। लोक बोटीने खरेदीसाठी जातात, मुले शाळेत जातात आणि इतर सर्व दैनंदिन कामे येथेच पार पडतात। दाल सरोवरावरील जीवन हे एक अद्वितीय आणि स्वयंपूर्ण जग आहे। येथे राहणाऱ्या लोकांना हानजी म्हटले जाते। पहाटेच्या वेळी एक तरंगता भाजीपाला बाजार भरतो, जिथे शेतकरी आपल्या बोटींमधून ताज्या भाज्या आणि फुले विकायला येतात। अनेक ठिकाणी जलप्रणाली अजूनही दिसते। येथे 2 प्रकारच्या बोटी आहेत, पर्यटकांसाठी असलेल्या बंदरे आणि डोंगा नावाच्या पारंपरिक बोटी, ज्यात स्थानिक लोक राहतात। दाल सरोवराच्या आत दुकाने, रस्ते, आरोग्य केंद्रे आणि एटीएम यांसारख्या सुविधा आहेत। येथील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार पर्यटन आहे, पण मासेमारी, शाली बनवणे, लाकूड काम आणि तरंगत्या शेतात भाजीपाला पिकवणे हे देखील लोकांच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे। हिवाळ्यात जेव्हा तलाव गोठतो तेव्हा येथील जीवन खूप कठीण होते। यासोबतच वाढते जलप्रदूषण आणि पुनर्वसन योजना देखील या पारंपरिक जीवनशैली समोर आव्हान उभे करत आहेत। आता संध्याकाळ झाली आहे आणि सूर्याची सोनेरी किरणे तलावावर पडत आहेत। आता आपण आपल्या हॉटेलवर परत जाऊ। इथे हाऊसबोटवर राहण्याचे अनेक पर्याय असले तरी आपण या सहलीच्या शेवटच्या दिवशी इथेच थांबणार आहोत। आता जर तुम्ही जिवंत आहात तर चला या जिल्ह्यात थोडे जगूया। सुद्धा समोर स्पष्ट दिसत